बाई चप्पल तुटली. हा बाई. राणी हा पटापटा खुरपावा. हा करते त्या हो दोन बाया बंद केल्यात आपण. करते हो मला खुरपूस राहिले. हा तुला नवीन आहे जरा जमन पण हा व्यवस्थित खुराप. हे गावात गावात काढायचं. हे तांबाट्याला नाही धक्का लागून द्यायचा. नाही मालक नाही लागत. पाणी बिणी आणलं होतं का नाही प्यायला? नाही मालक विसरलेच मी. बर बर चालू दे मग तो. हा हा दोन बंद केल्यात बरं का. खुरपीने चांगलं. काय रे मग? घरी चालले का तुम्ही? हा घरी चाललो. हा का? मी चाललोय दादा वावरात. बर बर या जाऊ. हा जातो. काय ते तिकडे कोण येते? अरे ते आपल्याकडे जुन्या बाया होत्या का आम्हाला. हा ते गेल्या दुसरीकडं. हा आता हे तांबाट्या खुरपायच्या पडलेच कोणीच नव्हतं. नवीन लावले काय मग? हा मी पहिले गावात जायचो ना हा तर त्यांच्या घरी जात होतो कधी मध्ये. तर मग तिची आहे थोडी गरिबी आई बापांची पण ती मला म्हणली होती काम असलं तर बघा. हा म्हणून मग माझ्या लक्षात आलं. हा तुला आणून लावलंय खुरपायला. दाखवून दिलंय कसं खुरपायचं काय. हा का? हा बरं मी काय म्हणतो, काय सोयरीक मला बघतात का नाही? अरे मज बघा तोय पण पुरीच भेटणार ना. असं कसं काय पोरी भेटेना? तुम्ही शोधतच नाही नि काय? मज शोध देतोय मी. मग तोय लक्ष आहे का माझ्याकडे? किती वाऱ्या मी पाहुण्या रावळ्याकडे साऱ्याकडे जाऊन आलोय. पुरीच नाहीत कोणाकडं. मग आता करायचं काय? मग मी काय असंच राहू का? बघू आपण कुठेतरी. असंच काय राहील. लगेच म्हातारा झालाय का तू? तिचं लग्न झालंय का? तिचं का? हा नाही तिचं नाही झालं. नाही का? नाही नाही ते मग तिचं आई बापाचं जरा दुःख असतं. हा हम्म मग माझं काय म्हण होईन का? माझं काय? माझं लग्न. तू असं कर. हम्म. चाललाय ना आता हा वावरात. हा लांबून बघून ये. नाही तू बोल पण बाकीचं काय बोल नका. नाही नाही हा तू बाकीचं एक तर लय चावाट आहे. नाही मी कुठे काय बोलतो जास्त. हा तू फक्त बघ. हा बाकीचं मी बघतो काय आहे ते. चालेल. हा? हा आणि जा. जाऊ. हा हा चांगलं काम करतायत. हा हा तुम्ही कोण? मी वय मी मालकाचा मुलगा. हो का? हा तुम्हाला ताण लागली का? हा तुम्ही पाणी आणले तुमच्यासाठी. आम्ही ना लय काळजी घेतो आमच्या कामगारांची. अच्छा. हा तुमचं काम लय चांगलं आहे. बाकीचे जे होते ना पहिले ते व्यवस्थित कामच नव्हते करत. आता तुम्ही कसं व्यवस्थित काम करायला लागले. हा म्हटलं एकटीच आहे, अजून कोणी जोडीदार असते तर बरं झालं असतं. काय करायचे? आपण मग एकटीला बोला चालायला तेवढंच. हा का? तर बाकी तुमचं नाव काय? माझं नाव राणी. राणी वय लयच गोल्ड नाव आहे. हा तर राहिलं कुठे आहेत तुम्ही? तुम्ही कोणी मला अजून समजलेच नाही. अहो हे मालकाचा मुलगा हे अख्खं वावर आमचंच आहे की. तुमचे? मग ते आमचा बंगला तिकडं एवढा मोठा. बापरे. हा आवडला का तुम्हाला? हा. हा हा तर बाकी काय म्हणता? हे ब्रेसलेट लय छान आहे. हा माझ्या बाबाने दिलंय मला. हा का? माझ्या बाबांनी तर काहीच नाही दिलं मला. तुम्ही टमाट्यावर बसले. अयो माझ्या लक्षातच नाही. टमाटर कुठं वा काही समजत नाही. हा? बरं मालक तुम्ही चालते का आता? मला माझं काम राहिलेले तेवढं करून घेत. हा करा करा काम का? हा नाही म्हणजे तुम्ही उठले असते गेले असते. जावं लागेल का मला? हा तुम्हाला जावंच लागेल ना मला. बर ठीक आहे चालेल. करा व्यवस्थित काम. जास्त काय लोड नाही घ्यायचा. हा बस वाटलं तर जायचं बसायचं. हा? बरं बरं हा बरं. बाई हे तर चांगलेच मालक आहे. नाही तर काही ठिकाणी तर पाणी सुद्धा विचारत नाही. हे चांगले मालक आहे बाबा हे. लय गावात झालंय या पावसाने. लय पटापटा उपटावं लागन. आबा काय रे माया? मी बोललो बोल का? बोलला का? हा बोललो त्यांना. कस काय पोरगी? पोरगी चांगली, स्वभाव पण चांगला आहे. पटली का तुला? हा मी असं काय बोललो नाही. पटली का काय? तुला असं मीच काय सांगितलं होतं काही बोल नको पण पटली का? व्यवस्थित वाटते का? हा व्यवस्थित लय भारी बोलती. राणी नाव आहे तिचं. हा राणी हा. मला माहिती आहे ना. माहिती होय? मग आधी का नाही सांगितलं? मला माहित होतं तू विचारणार आहे म्हणून सांगितलं नाही तुला. हा बरं आता मी कसं म्हणतो, हा जास्त काही वाईट नका पाहू. विचारणार लागेल. अरे जास्त वाट नका पाहू म्हणजे तिच्या घरी जावं लागन मला. तिच्या आई बापांना विचारावं लागन. विचारा ना मग. तिच्या वडिलांचं दुःख असतं काही. हा करू आपण दवाखाना. तुम्ही विचारता खरी पहिले लग्नाचं. हा आणि मग तुला पटले म्हणल्यावर मी विचारितो तिला आधी हा. आणि मग तिच्या घरी विचारितो. हा, तुम्ही किती हा? गोड. हा मी गोडच आहे पण जरा दम धरलंय नको गायर. हा हा? फक्त तेवढ्या कदावर हा मग हे गावात तू उपटून घ्या आता.
हा का करावंच लागन. मग आता तो हे काम मला करायचंय ना. बघा तू आता. आता माय काम कर. हा घेऊ पण पटापट. हा आलोच मी. बर लवकर या मग. बाबा लयच गोडे उपता नाहीये घेऊ पटतो तसं काय नाही. मला काय कामाशी ते खुश झाले म्हणजे बस झाला आहे का नाही. झालं कुरपायचं राणी. हा मालक झाले. थोडंच राहिलं आता एवढं इथून तिकडं. आणि तुला एक विचारू का? विचारून मालक काय तो विचार. माझा मुलगा आलता ना इकडं. हा काय म्हणला? काय नाही बरे वाटले जरा ते पाणी वगैरे घेऊन आले ते मला नाव ते विचारत होते. एक विचारू का? काय म्हणता मालक विचारा ना. आणि ते आता तुझ्याकडे आलता ना तो माझा मुलगा आहे. मग त्याच्याशी लग्न करशील का? काय मालक असं कुठं जमेल का? आम्ही किती गरीब तुम्ही किती श्रीमंत. अगं तसं काय नाही राणी. तुमच्या घरी मी कधी आलो हा तर तुमच्या झोपडीत चहा पितो मी. असं गरीब लहान मोठं मी काही मानित नाही. चहाचं काय नाही मालक. आमच्या दारात जे पण आले आम्ही सगळ्यांना त्यांना चहा पाणी करतोच. पण जर माझे आई वडील तुमच्या दारात आले तर त्यांना चहाचं कप मिळेल का तुमच्या दारातून? अगं आम्हाला तशी माणुसकी आहे लई. मालक मी पाहिले श्रीमंत लोक खूप गर्विष्ठ असतात. अगं अख्ख्या गावात तू कोणला विचार मला किती माणुसकी. हे खुरपायचं राहून दे. चल तुला आमचं घर दाखवतो. गाड्या बंगला. तू इथली मालकीन होशील. होय मालक तुम्ही बोलता ते बरोबर आहे. पण प्रत्येक आई वडिलाचं एक स्वप्न असतं की आपल्या मुलीचं चांगलं व्हावं म्हणून. हे बघ राणी तुम्ही झोपडीत राहता ना. तुम्ही इथून पुढे झोपडीत नाही राहायचं. आपल्या तिकडे 2 खोल्या आहेत. तुझ्या आई वडिलांना सुद्धा इथं ठेवू. खरं मालक? हा बरं मी माझ्या बापाशी पहिले बोलते मग तुम्हाला कळविते. चालन त्यांना विचारून कळव. चल तुला पहिल्यांदा आहे ना घर दाखवतो. तुझ्या वडिलांका फोन असेल ना? हा मालक हाय बारीक फोन आहे त्यांच्याकडे. हा मग चल घरी आपण फोन लावू त्यांना. माझा फोन घरीच आहे. बरं चल. ठीक आहे. हे बघ हे बंगला आहे आपला. बंगला तर भारी दिसतोय. हा 3 मजली. 5 कुटुंब राहते ना असं एवढं आहे. आणि फडचिन ते आहे ना अजून काम बाकी आहे करायचे. हे खिडकी आहे. बांधकाम प्लास्टर उरकलंय. मस्त. आवडला का तुला बंगला? हा बंगला तर आवडला मालक. बंगला तर चांगला आहे. हो. पण तुमच्या पोरीला काही व्यसन तर नाही ना? नाही नाही व्यसन मला बी नाही मुलाला बी नाही. मग तर चांगलंच. हा व्यसन कायच नाही. कामाला इतका निभार आहे ना. रात्र बघत नाही दिवस नाही. शेतीतले सारे उद्योग करतो तो. खरं काय? हा पाणी लावणी दारे आपलं जनावरांचं काम आहे. पाठीमागं गोठा आहे. धारा काढणे दूध नेऊन घालणे आणि व्यवहार पण तोच बघतो. मी फक्त लेबर आणणे आणि शेतीतलं काम करून घेणे एवढंच माझ्याकडे. मालक शेती किती आहे? शेती 9 एकर आहे इथं. 9 एकर? हा इथं 9 एकर आहे आणि गावाच्या खालती आहे ना तिकडे 10-15 एकर आहे आपल्याला. बापरे. शेती भरपूर आहे. शेतीची काय अडचण नाही. आणि पाणी बी आहे शेतीला. हा विहीर आहेत बोर आहेत. एक तिकडे शेत तलाव आहे. मालक माझे वडील आई वडील म्हातारे आहे म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारते चालन का? हा चालेल ना. बरं बरं तुम्हाला मुलं किती आहे? मुलं एकच मुलगा आहे मला फक्त. एकच मुलगा आहे? हा. एका मुलाची एवढी मोठी संपत्ती? हा मग तर चांगलंच आहे. म्हणजे काय होतं ऊसाचं पेमेंट येतं आपलं पैसा भरपूर येतो. व्हायचा कुठं गुतावला घरात बंगल्यात. मग तुम्ही म्हणताय मालक मग मी माझ्या आई वडिलांना बी इथं ठेवलं तर चालन का? हा तुला मगच नाही सांगितलं का मी पलीकडे 2 रूम आहेत आपले स्लॅबचे काढलेले चांगले तिथं ठेवू त्यांना. पण मालक मग नंतर असं नको व्हायला. नंतर त्यांना इथं मी आणलं लग्न करू मग नंतर तुम्ही असं नको म्हणायला की आता त्यांचं काय ते कसे राहतील इथं. आता मग असं नको म्हणायला मग तुम्ही गेले दिवस झाले तुम्ही त्यांना परत म्हणशान जा म्हणून. आता शेवटी माझ्या आई वडील म्हातारपण आहे ते कुठेतरी घालवतील. मी माझ्या आई वडिलाला एकुलती एक आहे. तुला तसं काय वाटत असलं ना त्या 2 खोल्या त्यांच्या नावावर करून देऊ आपण. आणि तू एकुलती एक आहे ना तूच त्यांना सांभाळणार आहे ना. इथं राहून तू सांभाळ. हो मालक मग तर काय मग तर खूपच चांगले आहे. तू त्यांना सांभाळ ना मला सांभाळ. मालक तुम्ही मला साथ द्या मी त्यांना सांभाळीन आणि आई वडिलांसारखं मी तुम्हाला सांभाळीन. चालेल ना. तू कोणत्याच गोष्टीची कमी पडून देत नाही. इथं सगळं आहे काही कमी नाही. वय मालक. तुला साड्या बिड्या हे ते काहीच नाही अडचण. आणि कुठं जायचं नाही मी भक्कम आणून द्यायला. पोराला सुद्धा कुठं जायची गरज नाही. मग तू आता मालकीन म्हणून राशीन इथं. बाया आपण 4 दुसऱ्याला येऊन मी खुरपायला दम. तुझ्या वडिलांना फोन करायचा आहे ना मी फोन घेऊन येतो. वा मी मालकीन होणार. बापरे. अयो राणी हा कधी आली तू इथं? मी बरेच वेळ झाला आले इथं. हा का? आबा आबा आलते ना फोन आणायला गेले. हा का? काय म्हणले आबा माझ्याबद्दल?
काही नाही आपलं लग्नाबद्दलचं. काय महेश अरे बाबा या बस. तू कवा आला वावरातून? हा हा मी आता एवढंच आलो लगेच धर. बोलायला लागलो. हे फोन घे, ती नंबर सांगा नाही तर तिच्याकडे दे, तिला विन. हा, नंबर टाकत. हा तुझ्या सासऱ्याला लावायचा आहे. हा का? होणार आहे आता. अरे वा. हा आता खुश आहे ना? मग लय खुश आहे. हा, आता दुप्पट काम करायचं. हा हा जास्त काम कर. आता जबाबदारी पडणार तुझ्यावर. हा हॅलो बाबा. हा मी जिथे काम करते ना ते मालका साहेबाला तुमच्याशी बोलायचंय. हा बोललं त्यांच्याशी. हा नमस्कार. हा 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 मीच बोलतोय ना. हा काय नाही, काय झालं खुरपायला आता ती आली ना आमच्याकडं, मुलगा गेला होता वावरात चक्रीला. हा 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 राणीला बघितलं त्याने, तर ते माझ्याकडे आला आणि ते म्हणे दादा मला बायको करायची ती. आता मी म्हणलो डायरेक्ट कसा विचारावा, पण मी विचारलं तिला आणि मग ती म्हणली आई वडिलांना विचारावं लागन म्हणून तुम्हाला फोन लावला. हा नाही नाही तसं काही नाही हो, लहान मोठ्याचं काय आहे. आता मी कधी आल्यावर तुमची इथं चहा नाही घेत का? तुम्हाला माहिती आहे ना. हो तुम्ही माहेर सोडा फक्त. आणि एक ऐका, तुम्हाला आहे ना इथं आमच्या शेजारीच 2 खोल्या आहेत ना ते बांधलेल्या स्लॅबच्या. हा ते तुमच्या नावावर करून देतो. हा आणि सांभाळायला आहे ना मुलगी तुमची तुम्हाला सांभाळीन ना मला सांभाळीन. हा 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 चालतंय ना. बरं बरं आता तिला काय काम करायची गरज नाही. अहो ती मालकीन होईन इथली. हा आणि तुम्हाला काही हा 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 हो तुमचं दुखणं भाणं सारं मीच बघा तो, काहीच अडचण नाही. हा हा तुम्ही काळजीच नका करू. अहो लग्नाचं सारं मीच बघा तो. हा 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 छोटं लग्न करून टाकू आपण. हा 4-2 माणसं तुमचे पाहुणे बोला माझे बोला, खर्च अहो सारा खर्च मीच करतो, तुम्ही रुपया घालू नका. हा पाहुणे रावळ्यांचं जेवणा खावणाचं दागिने होय अहो आम्हीच करतो, तिला करतो. हा हा पोराला काय नाही, त्याला मस्त होत आलाय दागिन्याला. हा बर बर कपडे अहो तुम्हाला घेतो, त्यांना घेतो, मला घेतो, मी सारं करतो. तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुमची जबाबदारी ती आता माझी जबाबदारी आहे. ती सून होऊन माझ्या घरात येणार आणि तुम्ही सुद्धा लगेच यायचं. हा हा आहेत ना तुम्ही तयार? बरं बरं सोन्याहून पिवळं झालं, मी लगेच येतो, आपण तारीख काढू. हा आलो मी लगेच. मया मी आलो लगेच. हा त्यांच्या घरी जाऊन येतो. हा 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 चालेल. हा हा तारीख काढून येतो लगेच. लगेच या. हा हा निवांत या. हा तुम्ही आवरून ठा. हा. आलोच मी. हा मी मालकीन होणार. आपलं लग्न होणार. अयो चल चल चल. आपण ना सगळी तयारी करते. बघ तू किती लकी आहे. हा आपल्या दोघांचं लग्न होणार, मी तुला लय आनंदात ठेवणार. हा हा मग आपण मस्त फिरायला जाणार. चल मग आता ठेवू काय हात. चल मग.